मी दुधराम गोविंदा भारापात्रे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भिवखिडकी. शैक्षणिक व्हिडिओ इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास भाग 1. घटक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. अध्ययन निष्पत्ती. आकाश निरीक्षण करतात. तारे, ग्रह, सूर्यमाला याबद्दल माहिती, परिवलन व परिभ्रमण प्रक्रिया समजून घेतात. भारतीय अवकाश मोहीम जाणून घेतात. रात्रीच्या वेळी निरीक्षण करून 1 आठवड्याच्या अंतराने खगोलीय वस्तूंचे रंग, त्यांचे आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता म्हणजेच लुकलुकणे, त्यांच्या स्थानातील बदल यांच्या नोंदी घ्या. 1 आठवडा पूर्वी पाहिलेले चंद्राचे चित्र म्हणजे एक छोटी कोर होती. 1 आठवड्यानंतर पाहिलेले चंद्राचे चित्र म्हणजे अर्धा चंद्र झालेला होता. म्हणजेच 1 आठवड्यानंतर चंद्राच्या आकारामध्ये, त्याच्या चंद्रकलेमध्ये वाढ झालेली दिसते. पण हे शुक्ल पक्षामध्ये पाहायला मिळते. शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा काळ होय. या काळामध्ये चंद्र आपल्या कलेने वाढत जाताना दिसतो. पण या उलट कृष्ण पक्षामध्ये म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राचा आकार लहान लहान होताना दिसतो. ज्या चांदण्या लुकलुकताना दिसतात त्यांना तारे असे म्हणतात. ताऱ्यांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. ज्या चांदण्या लुकलुकताना दिसत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांपासून प्रकाश मिळतो. सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आणि 1 बटू ग्रह प्लुटो असे एकूण 9 ग्रह आहेत. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. त्यानंतर शुक्र, तिसरा ग्रह पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि त्यानंतर सर्वात दूरचा आणि शेवटचा ग्रह प्लुटो आहे. हा बघा पृथ्वीचा गोल. आपण हा पाहिलेलाच आहे. त्याचप्रमाणे आपली पृथ्वी गोल आहे. आपण या पृथ्वीवरच राहतो. पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीवर आशिया, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर व दक्षिण अमेरिका असे एकूण 7 खंड आहेत. खंड म्हणजे जमिनीचा भाग. तसेच पृथ्वीवर सागर आणि महासागर सुद्धा आहेत. त्यामध्ये हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक, अटलांटिक, प्रशांत, अरबी समुद्र असे महासागर आहेत. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. सूर्यमालेतील ग्रहांबरोबर इतरही ग्रह खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान असलेल्या खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. आकाशात दिसणारा चंदामामा हा तर सर्वांच्याच परिचयाचा आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो आणि म्हणून त्याला पृथ्वीचा खराखुरा उपग्रह असे म्हणतात. ग्राफिकच्या माध्यमातून चंद्राचे पृथ्वीभोवतीचे परिभ्रमण समजून घेऊया. अशा प्रकारे चंद्र पृथ्वीभोवती निरंतर प्रदक्षिणा घालत असतो. गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात.
भारतीय अवकाश मोहीम. देवा तुझे किती सुंदर आकाश. याप्रमाणे माणसाला आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे माणसाला नेहमी वाटे. त्यामुळे अनेक देशांच्या अंतराळवीरांनी अवकाश यानातून वारी केली आहे. भारतीय अंतराळवीर सुद्धा यामध्ये मागे नाहीत. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली आकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हा संदेश पाठवला. चंद्रयान 3 ही अवकाश मोहीम भारताने हाती घेतली आणि ती यशस्वी करून दाखविली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान यांची यशस्वी सॉफ्ट लँडिंग केली. जगातील कोणतेही देश ही कामगिरी करू शकले नाही. यामुळे भारताची मान पुन्हा एकदा गौरवाने डोलू लागली. त्याचप्रमाणे श्रीहरिकोटा येथील इस्रो केंद्रातून आदित्य L1 सौर मिशन या नावाने सूर्याच्या सौर ऊर्जेचा, हेलियम व हायड्रोजन वायूचा अभ्यास करण्यासाठी यशस्वी उड्डाण केले. आता आदित्य हे यान L1 या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे.